आपली ते अनुभवतो टॉस जिंकला सापेस संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सलामी बल्लेबाज एक बार फिर से हम देख रहे हैं नीलेश भुईर और कुणाल गोंदली को. अच्छा टच देखने को मिला जिस तरह से नीलेश ने भी शुरुआत की थी पिछले मैच में. हालांकि ज़्यादा रन्स नहीं बना पाए, 4 रन बनाकर आउट हुए, लेकिन जिस अंदाज में उन्होंने शुरुआत की थी ऐसे लगा कि अच्छे टच में है. पहला ओवर लेकर कपिल मागे, पावर प्ले के स्पेशलिस्ट बॉलर है. अच्छी नोकझोंक रहेगी पहली गेंद से इस मैच में भी. कुणाल के पास स्ट्राइक, पहली गेंद लेकर चले कपिल, दाहिने हाथ से ओवर द विकेट. पहली गेंद पर अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास. ये स्ट्रोक खतरे से खाली नहीं है इस मैदान पर, क्योंकि दोहरा उछाल है विकेट में. ये गेंद देखिए थोड़ी नीची रही थी, और जिस विकेट में दोहरा उछाल होता है वहां पर अक्रॉस द लाइन खेलना बहुत मुश्किल होता है. पावर प्ले का ज्यादा से ज्यादा लाभ उठाना चाहते हैं बल्लेबाज. मात्र 2 खिलाड़ी सर्कल के बाहर. कपिल एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट. इस बार हवा में है लेकिन फील्डर तक कैरी नहीं हुई. बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में अच्छा स्टॉप, वहां पर अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन 1 रन लेने से रोक नहीं पाए कुणाल को. खाता खुलता हुआ इस सिंगल की मदद से कुणाल गोंदली और पीजी स्पोर्ट्स कासने टीम का. मिडल नहीं कर पाए थे, बल्ले के थोड़ी अंदर लगी थी गेंद, और देखिए आगे दी है. अगली गेंद का सामना करेंगे नीलेश भुईर. कासनी टीम की बल्लेबाजी काफी मजबूत नजर आ रही है. लगभग 7-8 नंबर तक उनके पास अच्छे बल्लेबाज है. इस बार बहुत ही शानदार शॉट, खड़े खड़े लॉफ्ट कर दिया है. ओ बेहतरीन एफर्ट, लेकिन क्या ये क्लीन कैच है, देखने वाली बात है. बल्लेबाज रन्स दौड़ रहे वहां पर. दीपेश थे वहां पर और 6 रनों का इशारा. कैच तो लपका गया था, लेकिन बाउंड्री को टच कर गए थे वहां पर जब गेंद हाथ में थी. लेकिन बहुत अच्छा एफर्ट, बहुत बढ़िया क्रिकेट. शॉट भी उम्दा था. ये देखिए बैकफुट पर जाकर हैमर था, सामने ऑन द राइज खेला था. बहुत ही बेहतरीन कैच, लपका जरूर था, लेकिन ओहो हो, शरीर का संतुलन नहीं रख पाए वहां पर. ऑफ बैलेंस हो गए और सीधे रेलिंग पर जाकर टकराए फील्डर और कप्तान एसके स्पोर्ट्स आपे टीम के दीपेश मागे. इस बार स्वीप किया है, जोरदार प्रहार, मिसफील्ड, गेंद पीछे जा रही है. मोहन सालवी द्वारा गलती. डीप में प्रोटेक्शन जरूर है, लेकिन एक अतिरिक्त रन वहां पर बैट्समैन दौड़ते हुए. 2 रन इस गेंद पर, जहां पर 1 रन बनना भी हालांकि मुश्किल था, वहां पर 2 रन मिलते हुए पीजी स्पोर्ट्स कासनी टीम को. तो कासनी टीम को किस्मत का भी काफी साथ मिल रहा है. कपिल थोड़े से निराश है, कहीं ना कहीं वो भी सोच रहे होंगे कि विकेट उनको मिलना चाहिए था. रन संख्या 9 बिना किसी नुकसान की अच्छी शुरुआत की जा सकती है पीजी स्पोर्ट्स कासनी टीम की इस दूसरे राउंड के मैच में. इस बार अपने आप को रूम देकर खेलना चाहते थे कवर्स के ऊपर से, लेकिन पूरी तरह से चूक गए. कपिल का रिकॉर्ड बहुत अच्छा रहा है पावर प्ले में. कई सालों से वो खेल रहे हैं, और बहुत कम मौकों पर उनके ओवर में मैंने 10 या उससे अधिक रन्स बनते हुए देखे हैं. एक आध मैच तो वैसा हो ही जाता है किसी भी बॉलर के लिए, लेकिन ज़्यादातर किफ़ायती बॉलिंग की है उन्होंने और विकेट चटकाए. लेकिन इस बार क्लीन स्ट्राइक, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 6 रन. फडकवूनी मैदानात वाढवूयाज शान, वाढवूयाज शान, त्यांची वाढवूयाज शान. संतोष काकडे आमचा सरपंच आहे, एक्का हुकमाचा. नीलेश भोईर के तीखे तेवर नजर आते हुए स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े ही लॉफ्ट कर दिया था. फ्रंट फुट को थोड़ा सा आगे खींचा था और बल्ले के बीचों बीच लेकर सामने ये छक्का जड़ा है. दूसरा सिक्सर नीलेश भोईर के बल्ले से, और बहुत ही दमदार शुरुआत पीजी स्पोर्ट्स कासनी टीम की टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए इस मुकाबले में. स्कोर हुआ है 15 रन बिना किसी नुकसान के. 1 ओवर की समाप्ति. इसलिए मैंने कहा था कि नीलेश पहले राउंड में भले ही उन्होंने 4 रन बनाए थे, लेकिन अच्छे टच में वो दिखे थे. वहीं उनका जबरदस्त टच इस मैच में भी देखने को मिल रहा है. जिस तरह से गेंद को मिडल किया था, जैसे स्ट्रोक खेला गया था उस पर छाप पड़ चुकी थी गेंद पर 6 रनों की. इतना बहुत ही सुंदर ये स्ट्रोक था. दीपेश मागे भी थोड़े से चिंताजनक, क्योंकि जानते हैं कि उन्होंने कैच तो लपका था, लेकिन
शरीर का संतुलन यदि बनाए रखते तो इस समय इतने ज्यादा रन्स ना बनते पहले ओवर में। योगेश, बहुत ही बढ़िया शुरुआत की है नीलेश ने और किस्मत के भी धनी नजर आ रहे हैं इस समय। हो, खरोखरच अजय, कारण पहिल्या सामन्यात जर पाहिलं तर विकीस्फोट कुक्षी संघाला मात्र या संघाने पराभूत केल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स त्यांचा मात्र या ठिकाणी थोडंसं उंचावलेलं आहे, ज्या अनुषंगाने आपल्या पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात पाहायला मिळते। कारण 15 धावा स्कोर कार्डवर एक एक गडी आतापर्यंत मात्र कास्ती संघाने गमावला नाही आणि इथे मात्र पेल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न स्विच 8, परंतु चेंडू जाऊन पडतो या डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी। कुणाल आणि निलेश, कुणाल खेळतो वैयक्तिक 2 धावांवर 3 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केला। निलेश खेळतो वैयक्तिक आपण जर विचारले तर 14 धावांवर त्यांनी 2 षटकार ते मात्र प्रस्तावित केले। 4 चेंडूचा मात्र आतापर्यंत त्यांनी सामना केला आणि आता मात्र धावसंख्या पुढे जाईल बिनबाद 16 या आकड्यावर। कुठेतरी एसके स्पोर्ट्स आपल्या संघाला आता मात्र विकेटची आवश्यकता आहे आणि हा विकेट्स मात्र दत्ता सुतार प्राप्त करून देईल का आपल्या संघाला, पाहूया। एक्सप्रेस नावाने मात्र त्याची ओळख आहे सापे संघासाठी। इथे मात्र मिस टायमिंग, फटका चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज दत्ता सुतार चेंडूच्या खाली आणि मी चर्चा करतो विकेटची आवश्यकता आहे, तो विकेट्स प्राप्त करून देतो आपल्या संघासाठी निलेश। बॅक टू द डगआउट। सरपंच चषक ठेवलाई मटन यादवनी आज यो मानाचा, सरपंच चषक ठेवलाई एमडी दादानी आज यो मानाचा, सरपंच चषक ठेवलाई एमडी दादानी आज यो मानाचा। आपने जिक्र किया कि दत्ता एक्सप्रेस बॉलर है, लेकिन उन्होंने बहुत धीमी गति की गेंद डाली थी और थोड़ा दूर से खेलने का प्रयास किया। वहां पर बैट्समैन ने गति को भाप नहीं पाए और अच्छा कैच खुद गेंदबाज द्वारा। और ये देखिए डैशिंग पर्सनालिटी मिस्टर एमडी, इस टूर्नामेंट के आयोजक माननीय श्री मदन दत्तू जाधव साहब, जो कि अध्यक्ष भी है ओम साई आमने लोनार क्रिकेट असोसिएशन के। नक्कीच त्यांच्या संकल्पने कुठलीही स्पर्धा असू द्या, जे चॅम्पियन ट्रॉफी असेल किंवा सरपंच चषक असेल, तीच चमक आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते। कारण अतिशय चांगले क्रिकेटचे आयोजक, क्रिकेट स्पर्धेचे आयोजक आहेत, कारण कोणत्याही गोष्टी तुम्हाला कमतरता भासणार नाही अशा प्रकारचं आयोजन त्यांच्याकडनं आपण नेहमीच पाहतोय। आणि मात्र या ठिकाणी विकेट्स प्राप्त करून दिलं दत्ताने आपल्या संघासाठी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, इथे मात्र स्विच 8, व्हॉट अ ग्रेट शॉट, चेंडू निघून जाईल डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने, 4 धावांसाठी चौकार। देखिए कुणाल का ये मनपसंदीदा स्ट्रोक है, कई सालों से कुणाल खेल रहे हैं और ये स्ट्रोक बहुत पहले से वो खेलते आए हैं, उनका बहुत ही फेवरेट स्ट्रोक है। बहुत बढ़िया एग्जीक्यूशन इस बार, बल्ले के बीचों बीच लेकर खेला था कवर पॉइंट के ऊपर से 4 रनों के लिए। अच्छे तेज गति के साथ कासनी टीम के बल्लेबाज रन्स बनाते हुए, स्कोर इस समय 20 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल प्रगति पर है, एक अच्छे स्कोर की तरफ अग्रसर इस समय कासनी टीम। फिर से स्विच हिट की कोशिश, लेकिन इस बार अच्छी लाइन ऑफ स्टंप के जानबूझकर काफी बाहर रखा था। इस बार बीट किया बैट्समैन को, थोड़ा तेज भी किया था दत्ता ने। कुणाल के लिए एक डीप एक्स्ट्रा कवर है ऑफ साइड में, ऑन साइड में लॉन्ग ऑन बाउंड्री पर खिलाड़ी है, काऊ कॉर्नर है, एक डीप मिड विकेट भी रखा गया है, थोड़ा स्क्वायर लेग क्षेत्र की तरफ वो खिलाड़ी है, और एक ऑर्थोडॉक्स डीप स्क्वायर लेग भी रखा गया है। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट। इस बार गति में परिवर्तन, लेकिन शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, ज्यादा लाभ नहीं उठा पाए, मिडल नहीं कर पाए, पॉइंट के बगल में से निकालना चाहते थे, लेकिन मोटा सिरा लगा बल्ले का और गेंद चली गई डिक्लेयर जोन में, बैकआउट ऑफ द पॉइंट। 1 ही रन मिलेगा। हो नक्कीच, आणि एका धावने आता मात्र धावफलक पुढे जाईल 21 या आकड्यावर। चांगली गोलंदाजी पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार, कारण एक विकेट सुद्धा प्राप्त झाला, एक चौकार पार आम्हाला परंतु 30 चेंडूची सुद्धा लेन पाहिजे खराब नव्हती अजय, परंतु शॉट बनवला कुणालने आणि त्यानंतर मात्र 4 धावा त्याने प्राप्त केल्या। दत्ता सुतार पुन्हा एकदा राऊंड द विकेटने मार्गस्थ होईल। फलंदाज सज्ज आहे वैभव हलके, आणि मात्र या ठिकाणी
फटका सुद्धा मात्र हलक्याच पद्धतीचा होता, कारण चेंडू निघून जातो या डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. तुमच्या बॅटमधून जर जे या सरळ बॅटने चांगला धावा येत असतील तर मात्र अशा फटक्यांची आवश्यकता आहे का? भरपूर वेळा आपण असे चुकीचे फटके आपण एखाद्या खेळाडूकडून पाहत असतो परंतु हा फटका खेळण्यासाठी मात्र तुमच्याकडे तंत्रशुद्ध असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे नियंत्रण असणं गरजेचं आहे, तुमच्यावर स्वतःवर कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही हा फटका खेळू शकता. हे फटके पाहिलं तर आपण जयेश पाटीलला अनेकदा खेळताना पाहिलं. मी नक्कीच मागील सत्रामध्ये एक स्पर्धा कव्हर केली देवरुंग मैदानावर, आणि 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्यांनी ठोकले आणि ते 5 षटकार रिव्हर्समध्ये. म्हणजे किती एक कॉन्फिडन्स होतं जयेश पाटीलकडे त्या स्पर्धेमध्ये. और देखिए आपकी एबिलिटी क्या है, आपका स्ट्रॉन्ग जोन क्या है, आपकी वीकनेस क्या है, वो आपको अच्छी तरह से पता होनी चाहिए. मैं समझता हूँ कि वैभव सामने बहुत अच्छे शॉट्स खेलते हैं, लेकिन कहीं ना कहीं रिवर्स खेलने की कोशिश. ये देखिए किस तरह से विकेट गिरा था, टॉपेज लगा था, दूर से लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास किया था. नीलेश भोईर ने अच्छे टच में थे लेकिन आउट हुए. और उसके बाद ये शॉट बहुत ही परफेक्ट था, स्विच हिट कुणाल के बैट से. और कुणाल का तो प्रिय स्ट्रोक है, कुणाल का ये स्ट्रॉन्ग जोन माना जा सकता है कि वो स्विच हिट बहुत अच्छा खेलते हैं. लेकिन वैभव ने भी कोशिश की थी. 2 ओवर के बाद स्कोर 22 रन 1 विकेट के नुकसान पर. नया ओवर लेकर ऋषिकेश पाटिल तैयार होते हुए. सोनू के नाम से वो काफ़ी फेमस है, उनका निकनेम है सोनू. और सोनू पर बहुत ज़्यादा भरोसा जताया जाता है इस सीज़न में, खासतौर पर पिछले 2-3 सीज़न से हम देख रहे हैं. उनके प्रमुख खिलाड़ी भी रहे हैं, खासतौर पर बल्ले से काफ़ी मैचेस जिताए हैं सोनू ने. हो नक्कीच. आणि सुरूला मात्र इतर खेळाडूंची अजय साथ मिळाली नाहीये, परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चला, वेळे संदर्भात थोडंसं तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं आहे. फक्त 20 मिनिटं आहेत तुमच्याकडे. सोनू इथे मात्र मार्गस्थ होईल ओव्हर द विकेटने. इथे मात्र अगदी वेगाने चेंडू मात्र हाताळला. पंचांकडे प्रश्न विचारला तर आऊस द्याट, परंतु नक्कीच पंचांनी मात्र अपील फेटाळली. चांगल्या चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाज ऋषिकेशने. पहिला चेंडू इथे मात्र डॉट पाहिला, मला पावलाचा वापर केला होता फलंदाजाने, परंतु पहा चेंडू कुत्रे अजय ट्रॅव्हल होत होता इष्टांकडे, परंतु शेवटच्या मोमेंटला बॅटच्या साईड मात्र चेंडूला अडवलं गेलं. जी हाँ, और एक अच्छा निर्णय अंपायर का. फुल टॉस इस बार सामने ऊंचा उठा दिया है, जन्नाटेदार शॉट, मैक्सिमम 6 रन. सुभाष जाधव रामकृष्ण काकडे आहेत हो सहकारी, आहेत हो सहकारी, त्यांचे आहेत हो सहकारी. विश्वास शिकवले या राजी आहे हो साथी. कॅप्टन दीपेशच्या डोक्यावर मात्र हा चेंडू प्लाय झाला आणि मात्र दीपेश पाहतच राहिले. इतका सुंदर हा फटका वैभवने मात्र एक्झिक्यूट केला, पण हा फटक्यामध्ये भरपूर वजन होतं अजय. काय सुंदर टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळालं होतं आपल्याला. फुल टॉस चेंडू आणि सरळ बॅटने लॉफ केलं. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला. और यही तो खास बात है वैभव की कि वो सामने गजब के शॉट्स खेलते हैं. पिछले मैच में बबलू के विरुद्ध जो हेलीकॉप्टर उन्होंने खिलाया था, मुझे लगता है कि इस टूर्नामेंट का सबसे बेहतरीन स्ट्रोक था. आगे निकलकर वो भी हेलीकॉप्टर लगाया था उन्होंने. हो, वही कोशिश इस बार, लेकिन इस बार बल्ले की जड़ पर लगी गेंद डिक्लेयर जोन में चली गई है. विकेट कीपर विशाल से रुकी नहीं थी. 1 रन मिलेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 1 विकेट के नुकसान पर. देखिए 40+ टोटल यहाँ पर बहुत कम चेज हो रहे हैं. पिछले मैच में ज़रूर पीजी स्पोर्ट्स कासनी टीम ने 40+ टोटल चेज किया है, वो भी अच्छे बॉलिंग अटैक के सामने. लेकिन बार बार 40+ टोटल यदि बनेगा तो चेज करने वाली टीम पर ज़रूर दबाव आएगा. थोडासा चेंडूमध्ये थोडासा वेग सुद्धा कमी केला होता, जो आपण डिक्लेअर झोनमध्ये जाताना आपण पाहिलं. यानंतर पुढची मॅच आहे जगनस्पोर्ट ढोले विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले बी. या दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. इथे मात्र ऑनसाइडला उडवला आहे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आकाश शास्त्री यांनी मात्र चुकीचा अनुमान तिथे मात्र पाहायला मिळाला. असं वाटतं की आकाशला चेंडू कधी डिक्लेअर झोनमध्ये जातोय, आणि पाहूया तिथे मात्र काय घडलेलं आहे. आणि आता मात्र शेवटच्या मोमेंटमध्ये चेंडू एकांतता मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेला. गेला रे बाबा गेला. 1 धाव इथे मात्र पाहायला मिळते. तो ऐसे मैदानों पर खेलते हुए आपका पूर्वानुमान भी बहुत महत्वपूर्ण है कि गेंद जाएगी या नहीं डिक्लेयर जोन में. लेकिन एंटिसिपेशन अच्छा था वहाँ पर फील्डर का कि गेंद डिक्लेयर जोन में चली गई, नहीं तो 3 रन भी बन सकते थे. रन संख्या अब 30 पर पहुंच चुकी है. ऋषिकेश अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट. और इस बार पुल करना चाहते थे. बढ़िया गेंद, यहाँ पर मौका बन सकता है, लेकिन डायरेक्ट हिट की ज़रूरत थी.
निशाना चूक गया। बैकअप अच्छा फील्डर द्वारा, 1 रन आखिरकार चुराने में कामयाब रहे वैभव हल्के। गेंद ज़्यादा शॉर्ट नहीं थी जिसको पुल करना चाहते थे, और ज़्यादा उछाल भी नहीं था। इनसाइड एज लगा था, बहुत बड़ा इनसाइड एज, पैर पर टकराई, और ये देखिए किस तरह से सिंगल चुराया है। चांगला कमबॅक केला आहे ऋषिकेशने, कारण या ओव्हरमध्ये आपण षटकार पाहिला आणि त्या षटकारानंतर पुढील 3 चेंडूवर आपल्याला सिंगल धाव पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आहे या षटकातील, आणि इथे मात्र चेंडू सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो. या अगदी फलंदाजाला इथे फॉलो केलं गोलंदाजाने, आणि या ठिकाणी पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो या, परंतु यष्टीरक्षक विशाल पाटील अतिशय चतुर आहेत. तर ही धाव बॅटच्या स्वरूपात पाहायला मिळाली. यस, तर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 32 धावा. अजूनही आपण एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. जगन्नाथ ढोले संघाचा कॅप्टन आणि स्वामी समर्थ सोनाली बीस संघाचा कॅप्टन. देखिए पिछला मैच जो खेला गया था कासने और कुक्से के बीच में, उसमें कुक्से टीम ने पहले बैटिंग की थी, और मुझे अच्छी तरह से याद है कि उनके भी 3 ओवर्स में 32 रन बने थे। आखिरी ओवर में सिर्फ 10 रन बना पाए थे कुक्से टीम के बल्लेबाज, लेकिन फिर भी एक अच्छा टोटल उन्होंने खड़ा किया था। गेंदबाजी उतनी अच्छी देखने को नहीं मिली, जिसके चलते मैच गंवाना पड़ा विकी स्पोर्ट्स कुक्से टीम को। अभी देखना है कि इस मैच में टारगेट कितना होता है। बल्लेबाज ज़रूर चाहेंगे कि 10 से अधिक रन बनाए जाए इस आखिरी ओवर में। एक तो विकेट एक ही गिरा है, वो तो बहुत बड़ा प्लस पॉइंट है। 9 पर बैटिंग करते हुए वैभव और 9 पर कुणाल भी खेल रहे हैं। पहला विकेट जब गिरा था तब स्कोर हुआ था 16 रन, तो पार्टनरशिप 16 रनों की हो चुकी है। एक अच्छी पार्टनरशिप यह कही जा सकती है। आखिरी ओवर लेकर नरेंद्र, एक युवा गेंदबाज को मौका दिया गया है एसके स्पोर्ट्स सापे टीम द्वारा। नक्कीच दोन्ही संघ इथे मात्र दाखल झालेले आहेत, परंतु कॅप्टन अजूनही मात्र एकही संघाचा पोहोचला नाही. तर आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन थांबायचं आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल. शिरताज शेख आलेले आहेत, डोळे संघाचे कॅप्टन आहेत. स्वामी समर्थ सोनाली संघ आपण सुद्धा पाठवायचा आहे कॅप्टनला. तर या डाबातील शेवटच्या षटकाला सुरुवात केली या नरेंद्रने. मिस टाइम फटका चेंडू हवेत आणि डीप स्क्वेअर लेग कडे मात्र पाहू शकता आपण आकाशने मात्र कोणती चूक केली नाही, आणि लागतोय दुसरा धक्का पीजी स्पोर्ट कासने संघाला. आयो साथ खरी यांची आयो साथ खरी दोस्ती यारीत पक्का वादा असतो संतोष सरपंचाचा. दोस्ती यारीत पक्का वादा असतो एमडी दादाचा. बहुत अच्छा कैच। हालांकि ये गेंद थोड़ी कमज़ोर थी, लेकिन ठीक तरह से स्ट्रोक अपना जमा नहीं पाए कुणाल, और निराश रहेंगे क्योंकि ये सिक्सर लगाने वाली गेंद थी, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा मिस टाइम कर बैठे, जिस वजह से सीमारेखा को क्लियर नहीं कर पाए। अच्छा कैच लपका आकाश ने। नरेंद्र को पहली गेंद पर सफलता मिलती हुई। आज नंदू टीम में नहीं है, जिस वजह से नरेंद्र को मौका मिल रहा है गेंदबाजी करने का, लेकिन बहुत ही मजबूत टीम नज़र आ रही है एसके स्पोर्ट्स सापे। ऋषिकेश है, मोहन साळवी है, विशाल भी टीम में है, दत्ता सुतार है, कपिल मागे है, संतोष सुतार है, एक से बढ़कर एक खिलाड़ी है। इथे मात्र पहा खूपच खराब चेंडूची फेकी पाहायला मिळते. या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मात्र लँड केला गोलंदाज नरेंद्रने, पण त्यांचा नो बॉलचा इशाराने चेंडू डिक्लेअर झोनमध्ये सुद्धा जातो. या 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बोनसच्या रूपाने, आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. 2 गडीबाज 34 धावा. फ्री चेंडू असेल फलंदाजाच्या माहितीसाठी, आणि फ्री चेंडूचा मात्र सामना करेल वैभव हलके. वैभवने चांगली फलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. 6 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. एक षटकार सुद्धा त्याने मात्र प्रस्थापित केला आहे या मॅच मध्ये. अच्छा अवसर है उनके पास एक और लंबा हिट लगाने का, और लंबा हिट ये जाएगी मैदान के बाहर. 6 रन. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आजियो मानाचा. 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 अफलातून टायमिंग पाहायला मिळालं चेंडू आणि बॅटमध्ये, आणि मात्र अतिशय चांगल्या प्रकारे फिरीट चेंडूचा मात्र इथे फायदा उचलला वैभवने. 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळाला, आणि षटकाराने आता मात्र आपल्याला 40 आकडा स्कोर कार्डवर पाहायला मिळतो. 40 धावा
2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही आपण या डावामध्ये 4 चेंडूचा खेळ पाहणार आहोत आणि 4 चेंडूमध्ये असं वाटतं की अजय कुठेतरी 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल या ठिकाणी पीजी स्पोर्ट कासने संघाचं. जी बिल्कुल, और 50 का आंकड़ा यदि छुआ जाता है बल्लेबाजों द्वारा तो बहुत मुश्किल हो सकता है रन चेज इस मैच में सापे टीम के लिए. एक स्लिप में खिलाड़ी तैनात किया गया है. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, आगे निकले, फिर से गेंद जा रही है और जा ही रही है मैदान के बाहर. एक और छक्का. थँक्यू डीजे, वेलकम आतिश घोडविंदे, तुमचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. काय जबरदस्त फटका इथे मात्र वैभवने एक्झिक्यूट केला, स्टँड अँड डिलिव्हर अगदी मिडल ऑफ द बॅट पाहायला आम्हाला आणि मात्र बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे मात्र आपण पाहतोय. दरम्यान एसके स्पोर्ट्स सापे संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि कुक्षेगावचे जादूगर गोलंदाज अर्थात पंकज पाटील यांच्याकडनं एसके स्पोर्ट्स सापे संघाला आणि स्पेशली ऋषिकेश पाटील यांना मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद पंकज पाटील, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आता मात्र भरपूर वेगाने पुढे जात असताना 46 धावा आपल्या पाहायला मिळत आहेत आणि मात्र फलंदाज आता मात्र सिक्सर हॅट्रिकवर आहेत. बहुत खतरनाक बैटिंग करते हुए इस समय वैभव हल्के आगे निकलकर उन्होंने शॉट खेला था पिछली गेंद पर. इस बार दूर से खेलने का प्रयास, लाइन देखनी होगी, विकेट कीपर से रुकी नहीं लेकिन स्लिप में दत्ता है. और यहाँ पर देखिए सिंगल के लिए काफ़ी उतावले नजर आए थे देवा, लेकिन वापस लौटे और वाइड का इशारा. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर थी ये गेंद. अतिरिक्त रन मिलता हुआ दबाव में नजर आते हुए युवा गेंदबाज नरेंद्र, अभी तक उन्होंने 14 रन खर्च किए हैं और 3 गेंदें अभी भी शेष है इस आखिरी ओवर में. स्कोर 47 रन 2 विकेटों के नुकसान पर. एक बेहतरीन पारी खेलते हुए वैभव हल्के अपनी टीम के लिए. वैभव और नीलेश, ये 2 बल्लेबाज जो है वो बहुत बढ़िया टच में नजर आए हैं आज. नीलेश ने भी अच्छी शुरुआत की थी, 14 रन बनाकर आउट हुए. वैभव 21 पर बैटिंग करते हुए आगे निकले, इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है, गगनचुंबी शॉट और गेंद जा रही है मैदान के बाहर, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. 6 रन. हमने पाड्याचं यंगी पूर्ण खरंच लय दमदार. खरंच लय दमदार आहे, खरंच लय दमदार. कीर्ती स्पोर्टचं नाव आज आहे साऱ्यांच्या ओठावर, साऱ्यांच्या थँक्यू ओठावर. डीजे, काय जबरदस्त मात्र हेलिकॉप्टर उडवला आणि मात्र सेफ प्लॅन सुद्धा झाला आहे आमने गावाच्या दिशेने. अतिशय अफलातून कामगिरी आणि या पहिला फलंदाज ठरला आहे की या स्पर्धेमध्ये ज्यांनी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली आणि तो फलंदाज आहे वैभव हलके आणि या षटकाने 50 धावांचा टप्पा सुद्धा पूर्ण केला पीजी स्पोर्ट कासने संघाने. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 53. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र पाहतो या असं वाटतं की या जी धावसंख्या पूर्णपणे डेंजर झोनकडे गेली आहे असं मात्र म्हणायला हरकत नाही. जी बिल्कुल, 53 रन बने हैं और इतना बड़ा टोटल तो किसी भी टीम ने चेज नहीं किया है इस पूरे टूर्नामेंट में. 50+ टोटल किसी भी मैच में चेज नहीं हुआ है. हालांकि पहले बैटिंग करने वाली टीमों ने ज़रूर 60 से अधिक भी रन बनाए हैं. कल 72 रनों की साझेदारी देखने को मिली थी बाबगांव के नरेश और विजय के बीच में, सलामी बल्लेबाजों के बीच में, और वो ही सबसे बड़ा टोटल है 72 रन. 62 रन 2 टीमों ने बनाए, एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा और यदनिका स्पोर्ट्स ने. लेकिन चेस करते हुए किसी भी टीम ने 50 से ज़्यादा रन्स चेस नहीं किए हैं. अनुभव की कहीं ना कहीं कमी है गेंदबाजी में. शॉट ऑफ लेंथ इस बार खींचा है ऑन साइड में, टॉपेज है, गेंद हवा में, लेकिन फील्डर बहुत दूर, जरूर 2 रन लेना चाहेंगे. गेंद घूमती हुई आउटफील्ड में बैकवर्ड स्क्वायर क्षेत्र में जा रही है. इससे पहले कि फील्ड किया जाता, बड़े आराम के साथ 2 रन पूरे किए वैभव ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 55 रन 2 विकेटों के नुकसान पर. इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा. स्वामी समर्थ सोनाली बी बनाम जगन स्पोर्ट्स ढोळे. नक्कीच अतिशय चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळू शकेल आणि काल रात्री आपण जर पाहिलं तर 21 धावा अजय असं वाटलं ते मात्र सहजपणे पाठलाग करेल, परंतु त्या धावा डिफेन्स केल्या या संघाने. तर शेवटचं चेंडू आहे या षटकातील आणि मात्र हा फटका सुद्धा खूपच छान, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू निघून जाईल सीमेरेषे पलीकडे. वैभवच्या बॅटमध्ये येणारा अजून एक दमदार हिट, षटकार आणि पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र समाप्त. 2 गडी गमावले पीजी स्पोर्ट कासने संघाने. 61 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मात्र नरेंद्र असं वाटतं की महाशिवरात्रीची शॉपिंग करण्यासाठी मात्र मॉलमध्ये गेला असावा आणि 29 धावा त्याने मात्र एका षटकामध्ये खर्च केल्या. तर हा सामना जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे एसके स्पोर्ट्स सापे संघाला. तर या धावा चेस होतील का
एखादा विक्रम इथे मात्र एसके स्पोर्ट्स आपले संघ निर्माण करेल का? तोपर्यंत आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. जगन स्पोर्ट ढोले विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले बी या दोन संघामध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर नाणेफेकीसाठी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूया. येताडेगावचे समाजसेवक मदनजी पाटील आणि सन्माननीय पंडितजी काकडे या दोन मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. ओ टू यू अजय गरत. थँक्यू सो मच योगेश पाटील. दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. तसेच दोन्ही संघांच्या कॅप्टनचं देखील हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असणार आहे. अतिशय महत्त्वाची मॅच. स्वामी समर्थ सोनाळी बी विपक्ष जगन स्पोर्ट्स ढोळे, अर्थात स्वराज 11 ढोळे संघ जो जगनशेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे या स्पर्धेमध्ये. MD ग्रुप असं हे कॉईन आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सरपंच चषक 2021. ढोळे संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. MD ग्रुप असा त्यांचा कॉल आहे आणि MD ग्रुपच आलेला आहे. टॉस ढोळे संघाने जिंकलाय. आपण टॉस विनिंग कॅप्टनला आकर्षक ट्रॉफी देत आहोत. आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते, स्पॉन्सर्ड बाय मिस्टर सचिन गौतम जाधव, समाजसेवक आमनेपाडा. दोन्ही मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. शिरताज टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय? फलंदाजी करणार. फलंदाजी करण्यामागे काय उद्देश आहे आणि काय कारण आहे? फ्लॅट लाईटमध्ये पहिलीच टुर्नामेंट खेळतो मला वाटते PTC मध्ये, आणि फ्लॅट लाईट झाल्यानंतर त्रास होईल जरा चेसिंगला, ते म्हणजे आम्ही फलंदाजी घेतली. निश्चितच. आणि तसंही चेसिंगला थोडा प्रॉब्लेम येत आहे, म्हणजेच जास्त धावा चेस होत नाहीत. प्रॉब्लेम म्हणता येणार नाही आहे, परंतु प्रथम बॅटिंग करणारे संघ जास्त जिंकलेले आहेत. तर बॅटिंग करत असताना किती स्कोर उभारण्याचा प्रयत्न असेल? 40+. आणि कुठल्या फलंदाजांकडून अपेक्षा असणार आहेत? साहिल आणि आतिश. निश्चितच. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सोनाळी बी संघाचे कॅप्टन, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? MD ग्रुप, MD स्पोर्ट्स सामनेपाडा संघाचा हा बिग शो. आयोजनाबद्दल बोलायचं होतं तर कमीच होईल, कारण आयोजन एवढा सुंदर म्हणजे ऑर्गनाईज केले आहे MD यांनी. टॉस गमावलेला आहे, प्रथम फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फलंदाजी केली असते. मात्र आता फिल्डिंग करत असताना काय गेम प्लॅन बी असणार आहे आणि किती स्कोरपर्यंत रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न असेल डोळे टीमला? 40+. 40 पर्यंत. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा या महत्त्वाच्या मॅचसाठी. सो न्यूज फ्रॉम द टॉस. जगन स्पोर्ट्स ढोळे वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. तर दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. SK स्पोर्ट्स आपल्या संघाच्या माध्यमातून मोहन साल्वी विथ ऋषिकेश पाटील. आणि पहिला चेंडू आपण पाहू शकतो की एज लागल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला आहे एका धावेसाठी. भरपूर चांगली फटकेबाजी मात्र या ठिकाणी SK स्पोर्ट्स आपल्या संघाच्या फलंदाजांना मात्र करावी लागेल, कारण खूप मोठी आव्हान त्यांच्या संघासमोर आहे. खूपच छान फटकेबाजी केली PG स्पोर्ट कास्टिंग संघाच्या फलंदाजांनी. तब्बल 62 धावांचा टार्गेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकाला मात्र गोलंदाज निलेशने मात्र सुरुवात केली. डीप
स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये खेळाडू पाहतो. एक वाडिश लॉंगॉनला खेळाडू आहे. इथे मात्र मी स्टॅम्पिंग पडका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक पोहोचले होते चेंडूच्या खाली, परंतु सुरक्षित हातांची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि हा रिप्ले तुमच्या समोर थोडासा पावलांचा वापर केला होता. या ठिकाणी बॅटच्या स्टिकरला चेंडू स्पर्श झाला आणि इथे मात्र पहा झेल ड्रॉप होताना आपण पाहतोय. आणि फलंदाजाने मात्र एक धाव पूर्ण केली. ऋषिकेश पाटीलला इथे मात्र जीवनदान मिळतोय आणि जीवनदानाचा मात्र नक्कीच या ठिकाणी फायदा घ्यावाच लागेल, कारण भरपूर मोठ्या धावांचा तुम्हाला पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. इथे मात्र काय जबरदस्त चेंडूची पैकी पाहायला मिळते. जागते रव असा मात्र वाण इथे मात्र देत असताना गोलंदाज निलेश अगदी फलंदाजाला फॉलो केलं. मोहनने मात्र कुठेतरी जागा बनवण्याचा प्रयत्न केला, तर रूम बनवलं होतं. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता त्याचं, परंतु चेंडू त्या अनुषंगाने मात्र आला नाही. आता मात्र ऑन साइडला कडक फटका, कडक चाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळतो. आणि कडक फटका मैदानाच्या आतमध्ये मोहन सालवीच्या बॅट मध्ये येणारा हा दमदार हिट चौकार. असा लाभलाय MD दादा आमचा नेता नव्या दमाचा. असा लाभलाय संतोष काकडे सरपंच नेता नव्या गमाचा. अशाच प्रकारची फटकेबाजी तुम्हाला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र करावा लागणार आहे, कारण प्रति षटकामागे आपण जर पाहिलं तर 15.50ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या ओव्हरमध्ये हा पहिला मोठा फटका पाहायला मला. या ठिकाणी अजून एक दमदार हिट AK-47 टू छरान. हे सरपंच चषक ठेवलंय MD दादांनी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय मटन जाधवनी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाय MD दादानी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाय MD दादानी आज यो मानाचा. अकोलातून टायमिंग पाहायला मिळाला आणि मात्र इथे पहा काय टायमिंग जुळलं आहे. आमचे साडूंचं मात्र शुभागमन झालेलं आहे. वेलकम रामकृष्ण काकडे साहेब आणि त्यांच्या समेत आहेत सन्मान्य उद्योजक बाळरामजी भोईर आमनेपाडा उद्योजक आहेत. त्यांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे, परंतु मान्यवरचं शुभ आगमन आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय SK स्पोर्ट सापे संघाला. DJ नक्कीच असे झेल आपण दिनेश भरपूर खेळाडूंच्या माध्यमातून पाहिले. एका हाताचा कमाल अनेक खेळाडूंनी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवला आपल्याला. आणि स्पेशली या स्पर्धेमध्ये नक्कीच नावं घेतली तर आपल्याकडे वेळ तेवढं पूर्ण नाही, परंतु भरपूर संख्येने आपल्याला असे परत झेल पाहायला मिळाले. आणि त्यापैकी हा झेल आपण पाहिलं ST रक्षक होते. अष्टाच्या पाठीमागे वैभव हलकेच्या माध्यमातून हा झेल पाहायला मिळाला. तर या स्पर्धेसाठी आम्हाला 4थ्या क्रमांकासाठी कॅश प्राईज लाभलेले आहेत. त्याचे स्पॉन्सर सन्माननीय बाळरामजी भोईर साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर पहिल्या धक्का लागतो मोहन सालवीच्या रूपाने चांगली फटकेबाजी करत होता, परंतु मोठी इनिंग्स तो मात्र या ठिकाणी डेव्हलप करू शकला नाही. 5 चेंडूला मात्र ते सामोरे गेले आणि 11 धाबा त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये आकाश शास्त्री. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. एकूण धावसंख्या 12 पाहू शकता आपण. ज्या सरासरीची आवश्यकता आहे ती सरासरी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये सापे संघ गाठू शकला नाही. आणि इथे मात्र वैभवने पहिलाच चेंडू इथे मात्र निर्धाव हाताळलेला आहे. आज वैभव ज्या ठिकाणी हात लावतोय तिथे मात्र सोनं करतोय, कारण पहा फलंदाजी चांगली केली, त्यानंतर इष्टांच्या पाठीमागे चांगलं कार्य केलं आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये चांगली सुरुवात करतोय आपल्या षटकाला. इथे मात्र नक्कीच फंच आमच्याकडे वळतायत, कारण फलंदाजाच्या अव्वाकाच्या बाहेर हा मात्र उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र पंचांकडून आपला वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळाली आणि या अतिरिक्त धाव्याने संघटित असून की आता मात्र हलूच पुढे जात असताना पाहतोय आपण एक गडी बाद 13 धावा. वैभव ओव्हर द विकेटने
पुन्हा एकदा आणि हा नो चेंडू आहे, कारण जी खिलपट्टी आहे त्या खिलपट्टीच्या बाहेर मात्र चेंडू लँड होताना आपल्याला पाहायला मिळाला. तर बॅक टू बॅक हा अतिरिक्त दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, दुसरा स्क्वेअर चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. आणि एक योग्य निर्णय पंच बाला ऐकारे सर यांच्या माध्यमातून हाईटचा नो इथे मात्र पाहायला मिळतो. म्हणजे हा दुसरा चेंडू इथे मात्र बाउन्सर हाताला होता गोलंदाजाने आणि त्याचमुळे मात्र पंचांनी दंडित केलं वैभवला. फ्री चेंडू असेल, फ्री चेंडू होताना मात्र त्या चेंडूचा चांगला समाचार घेतला आहे. ऋषिकेश पाटीलची ही झलक पाहायला मिळते. झलक 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 दिखला जा 6 रन. भारी आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. काही जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळाला. अगदी या खेळाडू कक्षामध्ये मात्र हा चेंडू सेफ लँड झाला. आपण पाहू शकता पुन्हा एकदा दुसरा अँगल नाही. काही जबरदस्त या ठिकाणी टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन अँड क्लिअरिटी. ऋषिकेश पाटील असतील, आकाश शास्त्री असतील, नक्कीच अशा फटक्यांसाठी या फलंदाजांना ओळखला जातो या आणि नक्कीच त्याच फटक्यांची आवश्यकता आहे. परंतु या ठिकाणी पहा चेंडू थोडासा खाली राहिला. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला ऋषिकेशने आणि त्याचमुळे मात्र चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. पहा किती मान्यवरांची काळजी घेतली जात आहे. सन्माननीय विष्णूजी पाटील हे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण आपली पालखी सोंटकली आणि त्या पालखीचे उपाध्यक्ष आहेत. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि इथे मात्र एक धाव फलंदाजाने पूर्ण केली आणि त्यांना सुद्धा आपण 5-4 सापे संघाच्या माध्यमातून सुद्धा खेळताना पाहिलं. आपण सरपंच चषक सापेच्या क्रीडानगरीवर, ते सुद्धा मात्र क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. इथे मात्र थोडासा दुरून केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि मोठी विकेट्स प्राप्त केली आहे पीजी स्पोर्ट कास्टे संघाने. आणि मात्र माघारी परतावं लागेल आकाशला. एकही धाबाच इथे मात्र योगदान दिलं नाही. दुसरा धक्का लागतोय एसके स्पोर्ट सापे संघाला फलंदाज बाद. सरपंच चषक ठेवलाई एमडी दादानी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाई एमडी दादानी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाई एमडी दादानी आज यो मानाचा. चेंडूवर मात्र परफेक्ट पोचला नव्हता आकाश आणि त्याचमुळे पाहतो की टायमिंग बरोबर जुळलं नाही आणि शॉर्ट पॉईंटला मात्र सुंदर झेल आपल्या पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते या मयूरच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे चूक केली नाही. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण पाहतो या वैभवकडनं, कारण एक षटकार नक्कीच पाहिला. परंतु त्यानंतर बाकीचे जे चेंडू आपण पाहिले ते अतिशय चांगल्या लेंथवर. नवीन फलंदाज संतोष सुतार. मी नेहमीच 2 खेळाडूंचं वर्णन करत असतो. वैभव हलके पुन्हा एकदा, संतोष सुतार आणि विश्वास मागे हे असे फलंदाज जे ना की त्यांच्या डावामध्ये किंवा त्यांच्या इनिंग्समध्ये एक षटकार आपण नक्कीच पाहत असतो. असे छुपारुस्तम फलंदाज आहेत. आणि परंतु पहिल्याच चेंडूवर इथे मात्र संतोष बीट झाला आहे. डॉट चेंडूची इथे मात्र समाप्ती केली गोलंदाज वैभवने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता धावसंख्या आहे 2 गडी बाद 21 धावा. सरासरी होती 15.50ची, परंतु नक्कीच तिथपर्यंत मात्र पोचू शकले नाही. आणि आपण पाहू शकता की 10.50ची सरासरीने आता धावसंख्या आपल्याला स्कोअर कार्डवर पाहायला मिळतात. आणि मात्र येणारे 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी तब्बल 41 धाब्यांची गरज, म्हणजे 20.50ची सरासरीने अजूनही तुम्हाला धाबा जोडायच्या आहेत. हो नक्कीच नक्कीच डू ऑर डाय स्थिती आहे, करा किंवा मरो अशी स्थिती पाहायला मिळतोय. आगे खाई पिछे कुवा असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. चला खेळ सुरू करायचा आहे. 12 चेंडू 41 धाब्यांची गरज आणि आपण पाहू शकतो आमचा हा कॉमेंट्री बॉक्स. योगेश पाटील माझ्या डाव्या बाजूला पाहू शकता आपण. अजय घरात आहेत, आमचे ऑफिशियल पंच कृष्णा केने सर आहेत आणि आमचे गोल्डन फिंगर ऑफ आमनेपाडा मिस्टर दिनेश पाटील आहेत.
सुंदर स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते यांच्या माध्यमातून. चला खेळ सुरू करायचा आहे. पीजी स्पोर्ट खाद्य संघ प्लीज आपण वेळ भरपूर घेत आहात. वैभव अजूनही या मॅच नंतर आम्हाला 10 सामने कव्हर करायचे आहेत. तर तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय कुणाल गोंदली. कुणालने या विकी स्पोर्ट कुकचे संघाच्या अगेन्स्ट मात्र चांगली गोलंदाजी केली होती. कुणाल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. फुलटॉस चेंडू पलटी शॉट केल्याचा प्रयत्न केला होता ऋषिकेश पाटीलने, परंतु हा फटका जर तुम्ही सरळ बॅटने किंवा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र चांगलं टायमिंग जुळलं असतं. परंतु या ठिकाणी संधी आली होती ऋषिकेश पाटीलकडे, परंतु त्या संधीचं मात्र सोनं मात्र तो करू शकला नाही. कारण पहिलेच त्याची मनस्वी स्थिती आपण जर पाहिली जाईल तर रिव्हर्स केल्याचा त्याचा नक्कीच एक प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी अपयश हाती लागतोय. इथे मात्र पहा तुम्ही जर सरळ बॅटने असे प्रकारचे फटके खेळू शकता तर मात्र रिव्हर्स केल्याची गरज आहे का हा प्रश्न आता मात्र निर्माण होतोय. आणि चेंडू फेकून दिला आहे मिड विकेट सीमेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अफलातून टायमिंग ओरपी चेंडू आणि मात्र त्याच्यावर चांगला समाचार पाहायला मिळाला. चांगली धाबा इथे मात्र या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला म्हणतात. याच धाबांची तुम्हाला याच फटक्यांची फार गरज आहे, नितांत गरज आहे. कारण चेंडूची संख्या फार कमी पाहायला मिळते आणि धाबांची संख्या आपल्याला भरपूर पाहायला मिळते. आणि त्या धाबांचा पाठलाग करत असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी अशाच प्रकारचा रिप्लाय द्यावा लागेल. परंतु या ठिकाणी पहा मिस टायमिंग फटका चुकीचा फटका इथे मात्र त्यांनी एक्झिक्यूट केला आणि मात्र एस्टाच्या पाठीमागे अजून एक झेल टिपतोय अष्टरक्षक वैभव हालके यांनी मात्र समाप्त झाला आहे खेळ ऋषिकेश पाटीलचा. अमली पाड्याच्या यमडी दादांनी केलंय आयोजन. दादानी केलंय आयोजन. पडकवूनी मैदानात वाढवूयाज शान, वाढवूयाज शान त्यांची वाढवूया. ज्या खेळाडूवर भरपूर अपेक्षा होत्या त्या मात्र नक्कीच अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करू शकला नाही. कारण प्रत्येक फलंदाजावर आता मात्र प्रेशर आहे, दडपण आहे. कारण खूप मोठ्या धावांचा त्यांना पाठलाग करायचा आहे. तुम्हाला नक्कीच प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळायचा आहे आणि तुम्ही जर प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळत असाल तर मात्र एकाच फटक्यात तुमच्याकडनं मात्र नक्कीच चुकीचा पाहायला मिळेल आणि त्यामध्ये तुम्ही नक्कीच कदाचित झेलबादच्या स्वरूपात बाद होऊ शकता आणि तीच स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण दत्ता सुतार. चांगला कमबॅक केला आहे कुणाल गोंदीने. षटकार आल्यानंतर चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली आहे. त्यानंतर अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु दिशा मात्र चुकीची आपण पाहतो. या डावे स्टिक सोडून मात्र चेंडू एस्टॅनच्या पाठीमागे गेला आणि इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आपल्याला वाईटचा इशारा पाहायला मिळतो. या पुढील सामना आपण पाहणार आहोत जगनस्वट ढोले विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले बी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जो आपण सामना पाहतो मित्रांनो तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. इथे मात्र पहा एलिव्हेशन कमी आहे, चेंडू भरपूर वेल आकाशामध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठेतरी फॅशन झेल टिपण्याचा पण तिथे मात्र प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी संदेशकडे मात्र चांगला संदेश मात्र मिळाला नाही, झेल ड्रॉप केला आणि खरोखरच पाहू शकता आपण हा रिप्ले तुमच्या समोर. हो नक्कीच कृष्णाकेनी सर या चेंडूखाली ठाकूर सुद्धा असता सोले पिक्चरचा, तर त्या ठाकूरने आज झेल टिपला असता, परंतु प्रत्येक झेलसाठी ठाकूर येत नसतो या केनी सर. इथे मात्र बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू स्पर्श होता आणि मात्र निघून गेला आहे डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एकेरी दुहेरी धावेने मात्र काही सिद्ध होणार नाही, कारण ठाकूरला सुद्धा तेवढं वेळ असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्या प्रत्येक झेलसाठी ठाकूरला बोलवलं तर मात्र इतर खेळाडू पक्क नाराज होतील. धावसंख्या पाहू शकता आपण 31 धावा.
आज शंकर गुलवी जास्तच कॉमेंट्री बॉक्सवर फिदा आहे तर वारंवार मात्र हे दृश्य तुमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यावर पुढे कब्जा निर्माण केला आहे अर्थात पीजी स्पोर्ट कास्टे संघाने आणि खरोखरच जायचं होतं ठाण्याला आणि मात्र फटका केला भिवंडीच्या दिशेने. तर एक सफल षटकाची समाप्ती फक्त 10 धावा कुणालने खर्च केल्या. एक षटकार या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिला आणि एक गडी सुद्धा मात्र कुणालने बाद केला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर धावसंख्या पाहिली तर फक्त 31 धावा म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धाब्यांची गरज आहे. म्हणजे अर्धा टप्पा 3 षटकामध्ये पूर्ण केला आहे आणि अजूनही अर्धा टप्पा एका षटकामध्ये पूर्ण करायचा आहे. मिशन इम्पॉसिबल आहे परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. शक्य करायची असेल तर तुम्हाला मात्र प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार अर्थात मोठा फटका तुम्हाला नक्कीच खेळणं अनिवार्य आहे. क्षमता तर केनी सर प्रत्येक फलंदाजामध्ये आहे. SK स्पोर्ट्स सापे संघाची हीच स्थिती मी नेहमीच पाहतोय. भरपूर चांगले त्यांचे खेळाडू आहेत, नाव मोठं आहे परंतु कार्य मात्र तशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यांचे कॅप्टन सुद्धा मात्र निराश आहेत दीपेश, कारण हवं तसं परफॉर्मन्स मात्र या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे मात्र पहा गोलंदाज रोहितने आपल्या षटकाला सुरुवात केली आणि पहिला चेंडू डॉटच्या रूपाने इथे मात्र हाताळला आहे आणि पंतांकडनं 1 फॉर दी वरचा इशारा पाहायला मिळतोय. आता मात्र 5 चेंडू 31 धाब्यांची गरज म्हणजे 5 षटकार जरी तुम्ही ठोकले 5 चेंडूमध्ये तरी सुद्धा मात्र हा सामना जिंकू शकणार नाही अशी स्थिती आहे. स्कोर कारवर चेंडू हवेत, लॉंग ऑनला खेळाडू सज्ज, चूक होणार नाही आणि झेल टिपला आहे या ठिकाणी किरण शेलार होते. अजून एक धक्का SK स्पोर्ट सापे संघाला फलंदाज बाद. संतोष काकडे आमचा सरपंच आहे एका हुकुमाचा. थँक्यू डीजे. नक्कीच एक मनामध्ये प्रश्न होता पीजी स्पोर्ट कास्टे संघाचे की आमचा दुसरा सामना कधीच आम्हाला नाईटमध्ये खेळण्याची संधी मिळेल, परंतु नक्कीच त्यांनी ड्रेममध्येच मात्र सामना केल्याने मात्र कुठेतरी त्याचा फायदा झाला आहे असं मात्र म्हणायला हरकत नाही. या सामन्यावर मात्र पुढे वर्चस्व आता पाहायला मिळतो पीजी स्पोर्ट कास्टे संघाचं. आणि मात्र या ठिकाणी पहा संतोषने वार केला आहे परंतु चुकीच्या दिशेने डिक्लेअर झोनकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आहे एका धाबेसाठी. आणि आता मात्र पीजी स्पोर्ट कास्टे संघाने नाईटची तयारी करायला हरकत नाही. पहा कुणाल गोंदी सुद्धा मात्र या शब्दाचा अर्थ समजलेले आहेत. एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. इथे मात्र पहा स्लाफ करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खाली राहतोय. पहा तुम्ही याचा दुसरा अर्थ काढू नका, म्हणजे या नाईटच्या सामन्याची तुम्हाला तयारी करायची आहे. कुणाल अतिश गोंडविंदे पूर्णपणे सज्ज आहेत करण्यात त्यांना आपण खेळताना पाहणार आहोत. जगन स्पोर्ट या नावाने आज हा संघ या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. PTC मध्ये पाहतो की स्वराज्य 11 डोले संघाच्या नावाने हा संघ उतरतोय आणि इथे मात्र पाक अजून एक चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. तुम्हाला धावा इथे मात्र वेगाने जोडायची होता परंतु असं वाटतं की कुठे चेंडू वारंवार डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि मात्र औपचारिकता शिल्लक आहे. एक पाऊल दूर विजयापासून पीजी स्पोर्ट कास्टे संघ. चांगला केला आज पीजी स्पोर्ट कास्टे संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि या अशा आपण जर पाहिलं तर भरपूर मोठ्या फरकाने हा विजय संपादन केलेला आहे पीजी स्पोर्ट कास्टे संघाने. अनेक अभिनंदन. हार्ड लक ज्ञानेश्वर मागे अँड हार्ड लक SK स्पोर्ट सापे. हार्ड लक कॅप्टन दीपेश. नेहमीच प्रमाणे तुमचा खेळ या स्पर्धेमध्ये आज आम्हाला पाहायला मिळाला. कुठेतरी कोचने सुद्धा मात्र या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जाऊया आता मात्र आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्याने अतिशय तुफानी खेळी साकारली. 11 चेंडूंना मात्र सामोरे गेले. 35 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले आणि 5 उत्तुंग षटकार या इनिंग्समध्ये आपण पाहिले. आणि तो खेळाडू आहे वैभव हलके इज द मॅन ऑफ द मॅच. नक्कीच हलकेने मात्र भरपूर वजनदार इनिंग्स इथे मात्र प्रस्थापित केली. नावात हलके आहे परंतु खेळ मात्र अगदी वजनदार पाहायला मिळाला. हार्डलक ऋषिकेश पाटील.
वैभव यायचा आहे आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी केले आहेत. तर आपण प्रथमतः सुंदर ट्रॉफी जी आहे ते आपण देणार आहोत. आमची या स्पर्धेमध्ये ज्याच्याकडे आम्हाला 4थ्या क्रमांकासाठी कॅश प्राईज लाभलेला आहे आमने पाडागावचे उद्योजक सन्माननीय बालारामजी भुईर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफीज आपण द्यायची आहे. त्यानंतर इताडेगावचे समाजसेवक मदनजी पाटील यांना विनंती करतोय काका आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण हे पुढील पारितोषिक देत आहोत. त्यानंतर सन्माननीय पंडितजी काकडे इथे मात्र उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देत आहोत. त्यानंतर आमचे पांडुरंग काका इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देत आहोत. आणि त्यानंतर सापेगावची आपली पालखी चे उपाध्यक्ष आहेत विष्णूजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हेड कॅप देत आहोत. तर वेल प्लेड वैभव, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेल आहे तर आपण सन्माननीय विष्णूजी पाटील साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत. मी सरपंच साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विष्णूजी पाटील